हॅलो स्टुडंट, माझे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. आज मी भूमिती या विषयावरती थोडेसे महत्त्वाचे प्रश्न घेण्याचा विचार केला होता की जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 किंवा 2 मार्काचे जे प्रश्न आहेत तर ते सहज सोपे जावेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण असते की भूमिती हा विषय अवघड जातो, तर तसं काही नाही. थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर हा विषयसुद्धा तुम्हाला साधा आणि सोपा वाटण्यास सुरुवात होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीतला पहिलं गणित घेणार आहोत. एका चौरसाचा कर्ण 16 करणीत 2 आहे, तर त्याची बाजू आणि परिमिती काढा. बघा प्रश्न काय आहे, एका चौरसाचा कर्ण 16 करणीत 2 आहे. ही जी संख्या आहे ही वारंवार बदलत राहणार आहे. बाकी गणित असंच राहणार आहे. त्याची बाजू काढा आणि परिमिती काढा. या ठिकाणी चौरस दिलेला आहे. ABCD हा चौरस आहे. आता ABCD चौरसामध्ये A आणि C ही काय आहे, ही कर्णाची बाजू आहे. याला आपण कर्ण म्हणू. सगळं लिहिणार आपण. या ठिकाणी पहिलं मग आपण सुरुवात करूया गणिताला. साध्याने सोपं जे दिसणार आहे आपल्याला पहिले ते लिहून घेऊ. तर चौकोन ABCD हा काय आहे, चौरस आहे. चौकोन ABCD हा चौरस आहे. व्यवस्थित. त्यानंतर चौरस म्हटला की प्रत्येक बाजू 90 अंशाची होते, म्हणून या ठिकाणी लिहिलं कोन B 90 अंश. बरोबर. आता हा जो कोन आहे, कोन B जर 90 होता तर याच्यामधून हे डिवाइड झालेलं आहे, त्यामुळे हा 90चा अर्धा झाला आहे. तर कोन A हा 45 झाला आहे आणि हा सुद्धा अर्धा झाला आहे, त्यामुळे कोन C बरोबर 45 अंश. आता 45 म्हटल्यानंतर दोन कोन सारखे, तर दोन बाजूसुद्धा समान होतील या चौरसाच्या, म्हणून या ठिकाणी AB एकरूप बाजू BC. हे काय त्याच्या बाजू आहेत आणि AC एकरूप AC हा त्याचा कर्ण आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं होतं की हा जो त्रिकोण आहे तयार झालेला, त्रिकोण ABC, हा त्रिकोण ABC आहे. याच्यामध्ये दोन कोन 45 आहे, तर 45 आणि हा एक कोन 90 आहे, म्हणून एक कोन 45. तर 45 90च्या प्रमेयानुसार, तर 45 सूत्र आपण बघू. या ठिकाणी सूत्र आहे बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. आता हे सूत्र लिहिणं गरजेचं आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात आणि आम्ही सूत्र नाही लिहिलं तर. मित्रांनो, या ठिकाणी सूत्रालाच मार्क आहे अर्धा. आता बाजू काय आहे आपण इथं लिहिली होती, मेन्शन केली होती. बाजू ही काय होती, AB किंवा BC, तुम्ही कोणती घेऊ शकता. त्यापैकी AB ही बाजू घेतली आपण. ही बाजू आहे आपली आणि हा कर्ण आहे आपला. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला सूत्रामध्ये. तर या ठिकाणी पहिल्यांदा 1/2 आणि कर्ण काय आहे आपला AC, तर AC लिहिलं. आता याच्यात किंमत टाकू आपण. AB ची किंमत दिलेली नाही, विचारली बाजू काढा. या ठिकाणी बाजू काहीच नाही आपल्याकडं, तर बाजू A मानू. त्या ठिकाणी लिहिलं बाजू AB बरोबर 1/2. AC किती आला आहे आपला, 16 करणीत 2. तर करणीत 2 गेले तर उरलं काय, AB बरोबर 16 सेमी. तर मला बाजू आलेली आहे 16 सेमी. ठीक आहे. तर मी परिमिती काढतो. चौकोन ABCDची परिमिती. आता परिमितीचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे. लक्षात ठेवा, या ठिकाणी ही बाजू आपण A मानली, ही पण A, ही पण A, ही पण A. कारण चौरस आहे तर सर्व बाजू समान आहे. किती बाजू आहेत, एकूण 4A. पुन्हा हे काय झालं, सूत्र. आता 4A म्हणजे काय, तर 4 गुणिले बाजू. A किती आला आहे आपला आता, या ठिकाणी बाजू किती आली 16. तर 16 चोक 64 सेमी ही त्याची परिमिती. तर अशा पद्धतीने ही गणितं सोडवायची आहेत.
आणि ही छोटी 2-2 मार्काची गणित आहेत. लवकरात लवकर याचा अभ्यास करायचा आहे आणि विचार करायचा आहे की माझा अभ्यास लवकरात लवकर कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून मला अजून प्रोत्साहन मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भूमितीच या विषयाचा दुसरं गणित घेणार आहोत. या ठिकाणी दिले चौकोन ABCD हा आयत आहे. आता चौरसाचा होता पहिला गणित, आता याच्यात आयत दिलेला आहे आणि हा AC जो आहे हा कर्ण दिलेला आहे. तर तोच काढायचा आहे आपल्याला. कर्ण काढा म्हणून सांगितले. एक बाजू दिलेली 7 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू 24 सेंटीमीटर. तर AC काढायचा आहे. तर बघू काय. पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवलं आहे की पहिले जे आपल्याला दिसतंय ते लिहून टाकायचं आकृतीत. आकृतीत म्हणजे चौकोन ABCD हा काय आयत आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, तर ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊ आपण. AB बरोबर 7, BC बरोबर 24. तर AC काढा. आता AC मुळे एक त्रिकोण तयार झाला आहे, 2 त्रिकोण तयार झाले. त्रिकोण ABC आणि ADC हे 2 त्रिकोण तयार झाले. पण आपण यातला एक त्रिकोण घेऊ. हा काटकोन दिसतोय त्रिकोण ABC घेऊ. ABC हा 90 अंश आहे. हा 90 अंशाचा त्रिकोण घेऊ आपण. तर या ठिकाणी आपल्याला 90 अंश म्हटलं तर आपल्याला 30 60 90 करता येतं, 25 25 90 करता येतो आणि पायथागोरस करता येतो. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. म्हणजे काटकोनावर आपल्याला 3 त्रिकोण करता येतात हे लक्षात ठेवायचं. तर आपण 90 अंश प्रमेयानुसार म्हणून या ठिकाणी आपण लिहू. यामध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार करणार आहोत हे गणित. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता पायथागोरसचं सूत्र लिहू आपण पहिले, म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच तात्काळ लक्षात येईल की आपलं सूत्र काय आहे. तर सूत्र असतं बाजूचा वर्ग, बघा व्यवस्थित असंच मांडायचं आहे. आता याला तुम्ही पाया गुणिले उंची असं पण लिहू शकता. पाया आणि उंची घेऊ शकतात किंवा पहिली बाजू आणि दुसरी बाजू असंही घेऊ शकतात. तर मी इथं लिहितो पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणतीही पहिली बाजू घेऊ शकता तुम्ही आणि कोणतीही दुसरी बाजू घेऊ शकता. याच्यात कुठलाही दुमत नाही आहे. ही पण पहिली चालेल. बरं ठीक आहे. आता आपल्यासमोर हे आलेलं आहे आणि हे पायथागोरसचं सूत्र आहे. हे पायथागोरसचं सूत्र आहे. आता या पायथागोरसच्या सूत्रामध्ये मला जे दिलेलं आहे ते किमती घालतो मी. सॉरी, या ठिकाणी थोडंसं चुकलं आहे. बाजूचा वर्ग झाला आहे. बाजूने कर्णाचा वर्ग पाहिजे होता. कर्णवर्ग. कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आता या ठिकाणी कर्ण हा जो आहे तो AC आहे. अतिशय सावकाश शिकवतोय मी. आणि पहिली बाजू आता मी इथं लिहिली आहे BCचा वर्ग आणि दुसरी बाजू लिहिली आहे ABचा वर्ग. आता किमती टाकायच्या. मला ACची किंमत दिलेली नाही कारण AC मला काढायला सांगितलं आहे. BCची किंमत मला दिलेली आहे 24चा वर्ग आणि ABची किंमत आहे 7चा वर्ग. 24ची किंमत आहे 24चा वर्ग 576 आहे मित्रांनो. आता 7चा वर्ग 49. तुम्हाला एक छोटंसं काम देऊन ठेवतो मी, म्हणजे तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल आणि मार्कसुद्धा वाढतील आणि तुम्हाला जास्त वेळसुद्धा वाचेल. तर तुम्ही सर्वांनी 1 ते 30 पर्यंतचे सर्व वर्ग पाठ करून ठेवायचे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, गुणाकार करायची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी दोघांची बेरीज केली तर ही 625 येते मित्रांनो. आता ACचा वर्ग 625, पण मला AC काही इंटरेस्ट नाही आहे. मला ACचा वर्ग नको आहे, मला फक्त AC हवा आहे. तर या ठिकाणी काय करणार आहे मी, वर्ग मुळे काढू. आता वर्गमूळ काढलं तर काय होईल, तर 625 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर तो आहे 25चा. म्हणजे याच्यावरनं माझं AC हा 25 आला आणि AC काय आहे माझा, तर कर्ण. तर हे माझं गणित पूर्णपणे संपलेलं आहे मित्रांनो.
चला विद्यार्थ्यांनो, पुढच्या गणिताकडे जाऊ. तर पहिलं गणित चौरसाचं होतं, दुसरं आयताचं होतं. आता या ठिकाणी तिसऱ्या गणितामध्ये त्रिकूट हे घेतलेलं आहे मी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते ते त्रिकूट काढण्यात, त्रिकूट शोधण्यात. त्रिकूट काही फार मोठी गोष्ट नाही शोधण्यात, पण येते अडचण. आता हळूहळू या छोटी छोटी गणितं जर केली तर आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे कमी पडत आहोत. छोटी छोटी एक 2 मार्काची गणितं आपण जर करत गेलो तर साहजिकच आपल्याला पास होण्यात कोणत्याही अडचणी येणार नाही. तर मुलांनो, माझे सर या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. मला प्रोत्साहन मिळत राहायला पाहिजे. जर मला प्रोत्साहन मिळालं तर मी पुढची गणितं पण तुमच्यासाठी आवश्यक लोड करेन. ओके, या ठिकाणी 3 बाजू दिल्या आहे, 3, 4 आणि 5. सर्वात मोठी बाजू दिली आहे 5. मी या ठिकाणी काटकोन काढून ठेवला आहे. या काटकोनामध्ये सर्वात मोठी बाजू ही 5 आहे, म्हणजे हा कर्ण आहे. दुसरी बाजू एक 3 घेतली आणि दुसरी बाजू एक 4 घेतली. पहिली बाजू 3, दुसरी बाजू 4 आणि कर्ण 5 घेतला. आता सोडवायचं कसं? आता या ठिकाणी सुरुवात करू आपण. हा जो AC आहे ही सर्वात मोठी बाजू आहे. मग या ठिकाणी लिहिलं त्रिकोणाची सर्वात मोठ्या बाजू जी आहे त्याचा वर्ग. सर्वात मोठी बाजू कोणती आहे? AC, म्हणजे ACचा वर्ग. या ठिकाणी बाजू AC काय आहे? 5 आहे. 5चा वर्ग AC बरोबर 25. ACचा वर्ग किती आला? 25 आला. आता दुसरं काय सांगितलंय? 3 आणि 4. 3 आणि 4. मग आता त्रिकोणाच्या, लक्ष द्यायचं, 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता 2 बाजू कोणत्या कोणत्या आहेत त्या ठिकाणी मला दिलेलं आहे. पहिली बाजू आहे AB आणि त्यांची बेरीज सांगितली. पहिली लक्ष द्या, AB आणि BC. बरं, 2 बाजू घेतल्या, त्यांची बेरीज लिहिली. पण या ठिकाणी एक महत्त्वाचं दिलेलं आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज. आता याचा पण वर्ग, याचा पण वर्ग. मी काय लिहिणार मग इथे? AB किती आहे? तर 3 सेंटीमीटर आहे आणि BC सेंटीमीटर नाही दिले, 3 आणि 4 आहे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. या दोघांची बेरीज जर केली तर किती आली? 25. म्हणजे मला AB व BC किती आला? 25 आला. तर लक्षात द्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी AC 25 आला आहे आणि 2 उरलेल्या बाजूंची वर्गांची बेरीज सुद्धा 25 आली आहे. तर यावरून हे पायथागोरसचे काय आहे? त्रिकूट आहे. आता याच्यावरनं बरेच गणित तुम्ही करू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे. समजा उदाहरणार्थ 24, 7 आणि 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का हे शोधायचं आहे. त्यानंतर 12, 5 आणि 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का हे सोडवायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला ही अशा पद्धतीची गणितं देतोय, हे तुम्हाला स्वतः प्रॅक्टिससाठी सोडवा म्हणून सांगितले आणि याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला सराव होत जाईल आणि तुमची गणितं सहज सोपी होत जातील. थँक्यू. चला तर मित्रांनो, पुढच्या गणितावर जाऊया आपण. आता हे पुढचं गणित जे आहे ते थोडंसं मोठं किचकट गणित आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सोपंच वाटत असेल. तरी आपण या गणितावर विशेष भर दिला कारण अतिशय IMP गणित आहे. या ठिकाणी सांगितलं आहे आयताचे क्षेत्रफळ 192 चौरस सेमी आहे, तर त्याची लांबीसुद्धा दिलेली आहे. आता आयत म्हटल्यानंतर लांब असेल, मोठा असेल तर लांबी, काहीच नसेल तर रुंदी, म्हणजे काही दिलेलं नाही तर आपण x मानलं तर ठीक आहे, नाही मानलं तरी काय चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आता मी लिहायला सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला समजायला लागलेलं असेल गणित की पहिल्यांदा जे दिसतं ते लिहून घेऊ आपण. आता पहिल्यांदा लिहिलं मी चौकोन ABCD हा आयत आहे. हे तर पहिलं वाक्य फिक्स आहे आपलं. त्यानंतर मला काढायचं काय?
कर्ण काढायचा आहे. तर कर्ण काय या ठिकाणी AC काढायचं आहे. BC ही लांबी आहे. BC बरोबर 16 सेंटीमीटर आणि रुंदी काय ही लांबी आहे माझी BC आणि रुंदी काय तर AB आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे म्हणजे मला एरिया ऑफ स्क्वेअर ABCD हे इंग्लिशमध्येच लिहावं लागतं मित्रांनो. तर तुम्हाला याचा सराव झालाच पाहिजे. आता या गोष्टी मला दिलेल्या होत्या. आयत दिलेला आहे, आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, लांबी एक दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे. तर आपण याचा विचार करू की आयताचे क्षेत्रफळ सूत्र लिहू आपण. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. सूत्रांना मार्क्स आहे त्यामुळे सूत्र हे व्यवस्थित लिहा. आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता आयताचं क्षेत्रफळ काय होतं ते लिहा. एरिया ऑफ स्क्वेअर ABCD हा माझा आयत आहे. त्या ठिकाणी लांबी मी मेन्शन केली होती. BC ही लांबी आहे आणि AB ही रुंदी आहे. ती दिलेली नाही मला. क्षेत्रफळ दिलेलं आहे मला 192 चौरस सेमी. BC मला दिलेली आहे ती किती आहे 16 सेंटीमीटर आणि AB मला काढायची आहे. यावरून मी काय करणार आता की मला AB काढायची आहे. ठीक आहे, मी AB अशीच ठेवतो इथे. 192 इकडे हे 16 जे आहे ते गुणाकाराच्या रूपात आहे. ते जर या साईडला आले बरोबर चिन्हाच्या इकडे ते भागाकार होतील. लक्ष द्या इकडे, मी AB असंच ठेवलेलं आहे. बरोबर चिन्ह तसंच आहे, फक्त 16ला मी गुणिले होतं ते भागिले केलेलं आहे. आता 192ला 16ने भागून बघूया. सरळ सरळ भागाकार सुद्धा जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण होते ते भागाकार द्यायची. तर मी अशा पद्धतीने सुद्धा भागाकार करून दाखवतोय. जेवढ्या सोप्यात होईल मित्रांनो मी तेवढं करून दाखवणार आहे. 16 एक 16, 9तून 6 गेले तर उरले 3, 1तून 1 गेला 0, वरतून आले 2, 16 दुने 32 म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 12 सेंटीमीटर. तर मला 12 बरोबर AB असं लिहिलं किंवा AB बरोबर 12 लिहिलं तरी चालेल. आता AB ही काय आली आहे माझी रुंदी आलेली आहे. पण मला रुंदी नाही विचारली, मला विचारलेलं आहे ते कर्ण. मला कर्णाविषयी विचारलेलं आहे. चला तर कर्ण काढू. आता रुंदी या ठिकाणी 12 लिहिली. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना तर कळालं असेल काय करायचं आहे. तर ह्या त्रिकोणामध्ये हा कर्ण आला आहे. मग या ठिकाणी लिहू त्रिकोण ABC मध्ये हा 90 अंश आहे. तर मग आपण या ठिकाणी लिहू पायथागोरस प्रमेयानुसार. आता पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो, सूत्र मगाशी मी लिहिलं होतं काय कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. पहिली कर्ण माहिती आहे तुम्हाला. आता AC हा माझा कर्ण झाला. पहिली बाजू कोणती लिहू शकतो आपण, मग मी AB लिहितो आणि दुसरी बाजू BC लिहितो. किंमत टाकूया ते 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग. 12चा वर्ग 144 आणि 16चा वर्ग 256 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागाशी की तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा जेणेकरून तुम्हाला जास्त कष्ट पडणार नाहीत. याकडे लक्ष द्या. या दोघांची बेरीज केली तर ती 400 होते. पण मला ACचा वर्ग नको आहे तर मी या ठिकाणी काय करणार आहे वर्गमुळे काढू. या ठिकाणी लिहिलं AC बरोबर याचं वर्गमूळ काढलं तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे हा 20. तर माझा AC हा 20 आलेला आहे. पण मला AC नाही विचारलं, मला विचारलं कर्ण, म्हणून मी लिहिलं AC हा माझा कर्ण आहे आणि तो 20 सेंटीमीटर आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल सोपं गणित आहे, थोडंसं मोठं आहे. प्रॅक्टिस करा. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर अवश्य करा.
तुमच्या कामाचे जर व्हिडिओ वाटत असतील तर खरंच सबस्क्राईब करा, जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत हे पोचले पाहिजेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या गणितावर. या ठिकाणी गणित दिलेलं आहे आपल्याला. त्रिकोण ABC मध्ये BC आणि AC काढा. या ठिकाणी बाजू दिलेला आहे आपल्याला आणि त्या बाजूवरून आपल्याला हे गणित काढायचे आहे. बघूयात आपण आता. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असं लिहिलेलं आहे की AB ही बाजू आहे. मी या ठिकाणी लिहितो त्रिकोण ABC मध्ये कोण B जो आहे तो 90 अंश आहे आणि कोण C जो आहे 30 अंश आहे. हे मला दिलेलं आहे, त्यामुळे मी याला पक्ष असं नाव देतो, कारण मला आकृतीत दिलेलं आहे. पक्ष दिलेला आहे मला. त्यानंतर मला AB सुद्धा पुरवलेला आहे. AB 6 आहे आणि मला BC व AC विचारलेलं आहे. आता माझं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते कशावर असेल? BC आणि AC वर. मुलांना, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर अवश्य करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचले पाहिजेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी काय आता पूर्ण सिलेबस शिकवत नाही, पण बहुतेक वेळेला पुढच्या वर्षी मी सर्व सिलेबस घेणार आहे. आणि ह्या वेळेस मी जे विद्यार्थी खरंच ज्यांना असं वाटतं आहे की आम्ही थोडंसं कुठे कमी पडू गणितात वगैरे किंवा बाकीच्या विषयात, तर मी जेवढी तयारी होऊ शकते, ऑब्जेक्टिव्ह वगैरे जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्यांची तयारी या ठिकाणी करून घेणार आहे. तर आता उरलेला जो कोण असेल तर तो कोण A हा 60 अंशाचा आहे, कारण त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पहिला कोण 30, दुसरा कोण 60 आणि तिसरा कोण 90. तर ह्यांच्या मापांची बेरीज जर केली आपण तर ती 180 अंश असते. बरं, ठीक. मग यावेळेस आपण आता इथं घेऊ त्रिकोण ABC मध्ये तीस, 60 आणि 90 अंश प्रमेयानुसार असं सुटसुटीत लिहायचं आहे. बोर्डामध्ये सुद्धा प्रत्येक मांडणी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जे मॉडरेटर असतील आपले चेक करणारे, तर ते व्यवस्थितपणे तुम्हाला मार्क्स देऊ शकतील. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा तर आपल्याला AB ही दिलेली आहे आणि त्याच्या समोरचा कोण आहे 30 अंश. बरं, ठीक आहे. मग मी 30 अंश कोणाच्या प्रमेयाचं सूत्र घेतो. सूत्र लिहितो मी ते. बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. मी या ठिकाणी लिहितो 30 अंश प्रमेयानुसार. हे त्याचं सूत्र आहे, 30 अंश सूत्र. पाठ करायचं आहे. सूत्र कोणी देणार नाही आपल्याला परीक्षेत, त्यामुळे आपल्याला पाठच करायचे आहेत. आता 30 अंशात समोरची बाजू कोणती आहे ते लक्षात येत असेल तुमच्या. 30 अंशात समोरची बाजू आहे AB बरोबर 1/2. आता काटकोना समोरची बाजू तर कर्ण ही तुमची पाठच झाली आहे AB. आणि आता कर्ण काय? AC. आता मी या ठिकाणी किंमत टाकतो. AB दिलेली आहे मला, AB 6, AC काढायची आहे. तर बघा मी काय करतो इथे. ह्या स्टेपमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुका होतात आणि विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी घेतात आणि भागाकार करतात. मी तसं काहीच करणार नाही. बघा इथे मी काय करतोय, हे AC जे आहे ते असंच ठेवतोय. हा जो 6 आहे तो तसाच ठेवतोय. आता इथे 1/2 होते, हे उजवीकडून डावीकडे गेले तर हे छेदातले अंशात जातील आणि या ठिकाणी 2/1 होतील. आता 2/1 लिहित नाही, फक्त 2 लिहितो. त्यामुळे यांचा गुणाकार केला तर किती येतं? 12. म्हणजे माझा AC हा 12 झालाय. अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल किंवा AC बरोबर 12 असं लिहिलं तरी चालणार आहे. फक्त तुम्हाला ही जी स्टेप आहे ही चुकू नये म्हणून मी अशा पद्धतीने लिहिले. हे 2 जे आहे ते या ठिकाणी लिहिले आणि ते भागाकार पद्धतीने लिहिले. भागाकार होते म्हणून गुणाकार झाले. 1/2 चे 2/1 झाले. आता ह्या AC काढला मी. त्याच्यानंतर आता
हा जो कोन आहे हा आहे 60 अंशाचा. बरं, मी 60 अंशाचं सूत्र घेऊन उत्तर काढतो. मग या ठिकाणी सूत्र लिहितो मी. बाजू बरोबर करणीत 3/2 गुणिले पुन्हा कर्ण. आता हे जे सूत्र होतं हे सूत्र होतं 60 अंश प्रमेयानुसारचं सूत्र आहे. आता तुम्हाला हे लक्षात येत असेल की प्रत्येक वेळेला मी सूत्र लिहितो आणि त्याला हायलाईट करतो जेणेकरून हे सर्व 10वीच्या मुलांना सहज लक्षात येतील की आपल्याला सूत्र कशा पद्धतीने लिहिले गेले आहेत ते. आता 60 अंशासमोरची बाजू काय आहे तर ती आहे BC. करणीत 3/2 आणि कर्ण आहे माझा. आत्ता कर्ण काढलाय का मी? बघा बरं इथे. बरोबर, म्हणजे मला AC हा कर्ण माझा आलेला आहे, तो आहे 12. बरं, या ठिकाणी मी 12 लिहून घेतो. आता मला या ठिकाणी काय करावं लागेल? साधी सोपी गोष्ट आहे की मी सरळ याला भागाकार लावणार आहे. बे 1 बे, बे सक 12, म्हणजे माझा गुणाकार आला 6 आणि हे करणीत 3 तसेच राहिले. म्हणजे माझं उत्तर आलंय BC बरोबर 6 करणीत 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपली ही गणितं साधी सहज सोप्या पद्धतीने आपण सोडवत जाणार आहोत. सूत्र व्यवस्थित लिहा, स्टेप व्यवस्थित करा, जेणेकरून तुमचे मार्क कुठेच कापले जाणार नाही. आणखी तुम्हाला काही भर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर बघा पुढची गणितं मी घेणार आहे.